नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दररोज एक वेगळा विषय दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार न्यूज चॅनल आहे. आमच्या चॅनलची व्यूअर्स 4,75,00,000पेक्षा जास्त आहे. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत बघायला मिळेल. मी आता उस्मानाबाद धाराशिवची सर्वात मोठी बातमी दाखवणार आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव ही गिनीज बुक रेकॉर्ड वर्ल्ड ऑफ गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हरित धाराशिव हा कार्यक्रम आहे. एका दिवसामध्ये 15 लाख झाडं लावण्यात येणार आहेत जिल्ह्यामध्ये. हा कार्यक्रम इथं संपूर्ण जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. इथं कार्यक्रमात थेट जाऊया आपण. नेमकं कार्यक्रम सुरू झालेला आहे, आता पाहूया आपण थेट कार्यक्रम. ओ मॅडम, काय चाललंय मॅडम? गाडी चला, इकडे जावा म्हणाली ती. चला इकडे जावा म्हणाली. चल पुढे, चल 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 पुढे, चल चल. आपल्याला चल पुढे, पत्रकाराला काय नाही. होय. हां बाबा, आलो माघारी सोडून. चल पुढे. कुठं पुढे काय म्हणत पत्नी आहे का? कारण मंडळी, ज्याची असे नाही माझी असे नाही, त्याची असे नाही. जास्त वेळ न घेता आज इथे आलेले सर्व नागरिक आहे, मीडिया बांधव आहे, सर्वांनी मनापासून पुन्हा शुभेच्छा देतो. स्वप्नील जोशी आपण पण आले आहे. आणि आम्ही जेव्हा मी पण सीओ होतो रत्नागिरीमध्ये, आम्ही सगळे कार्यक्रम घेत असतात. स्वप्नीलजी दररोज इथे आपल्याला थँक्यू. इंदिराबाई बापूरावजी सरनाईक साहेब, महाराष्ट्र आणि मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते ठिकाणी या शुभमुहूर्त याचा झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण आहात त्या जागेवरती उभं राहावं. सर्व सभामंडपात असलेले सगळ्यांना विनंती आहे की आहात त्या जागेवरती आपण उभं राहावं.
उपस्थित असलेले सन्माननीय आमदार श्री राणा चर्चितसिंह चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील साहेब यांचं स्वागत करते जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष साहेब। या सन्माननीय विकासाभिमुख धाराशिवचे आमदार राणा चंद्रसिंह पाटील साहेब यांचा सन्मान होतोय। तरुण तडफदार कर्तव्यदक्ष आमदार श्री कैलासजी अनुराधाताई बाळासाहेब गाडगे पाटील आपल्यात उपस्थित आहे। पुनश्च एकदा सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष साहेब आपण सन्माननीय आमदार श्री कैलासजी अनुराधाताई बाळासाहेब गाडगे पाटील यांच्या ठिकाणी रुद्राक्षाचा रोप आणि शॉल देऊन मायेची शॉल देऊन स्वागत करावं। सन्माननीय माजी आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले साहेब आपल्यात उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत श्री BA बोरसर विभागीय वन अधिकारी प्रादेशिक धाराशिव आपण करावं। सन्माननीय माजी आमदार ज्ञानराज चौगुले सर। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचंही स्वागत श्री BA बोरसर या ठिकाणी करतील मी अशी विनंती करते। खरं तर कोकणासारख्या निर्यातदार भागातून आलेले जिल्हाधिकारी महोदयांनी हा विडा उचलला आहे की धाराशिव सुद्धा तसंच हिरवगार करण्यात यावं आणि म्हणून ही मोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सुरू आहे। जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार सर यांचं स्वागत या ठिकाणी करतील श्री BA बोरसर। श्री प्रमोदचंद लाकरासर वनसंरक्षण सन्माननीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एक माझी नाम संकल्पना तसेच महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची हरित महाराष्ट्र 10 कोटी वृक्ष लागवड अभियान आणि हरित धाराशिव या अभियानांतर्गत आज आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या वेदिकेवर हरित धाराशिव अभियान ज्यांच्या शुभ हस्ते आणि अध्यक्षकाली संपन्न होत आहे माननीय आमदार श्री प्रताप इंद्रभाई बाबूराव सरनाईक सर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांचा या कार्यक्रम संपन्न होत आहे माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब तसेच माननीय आमदार श्री कैलास बाळासाहेब गाडगे पाटील साहेब तसेच आमच्या या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती आणि चीफ गेस्ट म्हणून आम्हाला लाभलेले श्री सुप्रसिद्ध अभिनेते श्री स्वप्नीलजी जोशी तसेच वेदिकेवर बसलेले छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय वन अधिकारी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नकरेश सर जिल्हा परिषदेचे CEO ॲडिशनल SP वेदिकेवर बसलेले माजी आमदार चौगुले साहेब वर्ल्ड फोटोचे प्रतिनिधी सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी समोर बसलेले सर्व मीडिया बांधव प्रिय विद्यार्थी नागरिकांना सगळे नमस्कार। खरं तर एक सण उत्सवासारखा वातावरण निर्माण झालेले आहे। मागच्या माननीय पालकमंत्री महोदयांची मार्गदर्शनाखाली आपण जे काही संकल्पना त्यांच्यासमोर मांडलं की सर आम्ही सगळे मिळून धाराशिवकरांनी आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 15 लक्ष वृक्ष लागवड करूया तसेच यंदा या सीझनमध्ये सर्वात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करूया असं आपण एक संकल्पना मांडल्यानंतर सन्माननीय मंत्री महोदयांनी पण लगेच आम्हाला त्यांनी होकार त्यांनी दिला। नंतर सर्व लोकप्रतिनिधी खासदार महोदय असो आमदार महोदय असो त्यांच्याशी पण आपण डिस्कस केला असता सर्व अधिकाऱ्यांशी डिस्कस केला असता ही सर्वांची संकल्पनेतून साकारलेली एक संकल्पना आहे आणि ते संपन्न होत आहे। आणि मी सांगू इच्छितो सर मागच्या 3 महिन्यांपासून याचे जे नियोजन आहे सर्व अधिकारी जिल्हा पातळी अधिकारीपासून सर्व तालुकास्तरीय अधिकारीपर्यंत सर्व गाव पातळीचे सरपंच तलाठी ग्रामसेवक आशाताई अंगणवाडीताई सर्व लोकप्रतिनिधी मीडिया NGOच्या सहकार्याने ही नियोजन बारकाईने आपण केलं होतं। जसं सर आपण इलेक्शनमध्ये जसं नियोजन करतो शुभेच्छा असावी असं मी आपल्याला विनंती करायचो आणि सगळ्यांची जास्त वेळ न घेता आज इथे आलेले सर्व नागरिक आहे मीडिया बांधव आहे सर्वांना मी मनापासून पुन्हा शुभेच्छा द्यायचो। स्वप्नीलजी जोशी आपण पण आधी आहे आणि आम्ही जेव्हा मी पण CEO होतो सर रत्नागिरीमध्ये आम्ही सर्व कार्यशाळेमध्ये गेले असता स्वप्नीलजी तिथे SPNची ब्रँड अँबॅसेडर आहे तसेच आज हरित धाराशिवची ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथे आम्हाला लाभलेली आहे। सो सर आपल्याला पण मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो। असेच आपलं सहकार धाराशिव जिल्ह्याला पण असू द्यावी आणि सन्माननीय मंत्रिमंडळ पण काही घोषणा करणार आहे मी ते सांगणार नाही आणि सर आपला मार्गदर्शकाला सन्माननीय आमदार महोदय आहे
त्याचे पण मार्गदर्शकाने आपण ही जे सर आजची साईट निवडलेली आहे फक्त सुरुवात आहे. यापुढे जाऊन सर आपल्या मार्गदर्शकाने आपण जर फंडचा मोबदला करून दिला ही सर एक सुंदर सेंट्रल पार्क म्हणून आपण विकसित करू शकतो सर. सर पुनश्च मला इथे प्रस्तावना करण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो. जर कोणाचं नाव मी विसरलं असेल मी दिलगिरी आणि माफी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर परत
आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो आपल्याला विषय दिलाय एक वेळ माँ के नाम, त्याच्यामध्ये भौतिकता तर आहेच, परंतु पर्यावरणाच्या प्रती आपली जबाबदारी देखील अधोरेखित होती आणि त्यामुळे आपल्या राज्यात मुख्यमंत्री महोदयांनी 10 कोटी झाडं लावण्याचं हरित महाराष्ट्राचं अभियान सुरू केलंय. आपले आदरणीय पालकमंत्री आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेलं हरित धाराशिवचं हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्याच्यात निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा आणि कृतीमधून पुढच्या काळात देखील सहभागी राहून पुनश्च आपल्याला विनंती करतो. दिल्लीमध्ये आवर्जून मुद्दे मांडले गेले, शेत रस्त्याचा मुद्दा आणि आता आमदार कैलास पाटील बोलले की सर्वेच्या बाबतीमध्ये अडचणी येतात, हे वास्तव आहे आणि त्याच्या बाबतीत देखील आता आपल्या फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठराविक एजन्सींना एम्पॅनल करायचं ठरवलंय आणि ही मोजणी करण्याची प्रक्रिया जी आहे ती या वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून करण्याचा देखील निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी आपल्या धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे आपण अजून लक्ष देऊया. प्रत्येक गावामध्ये काही ठराविक 1-2 तरी रस्ते पहिले आपण हातात घेऊ आणि या मोहिमेच्या अंतर्गत ते मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करू. मला अजून एक सांगायचं आहे की आपण ज्या ठिकाणी बसलोय हे झाडं जे लावले ते साधारण 5 हेक्टरवरती लावले. वन विभागाची जमीन आहे, राखीव जमीन आहे, शासकीय वनाची जमीन आहे. यालाच लागून 50 हेक्टर अजून क्षेत्र आहे शिमोरीमध्ये आणि त्याला लागून पलीकडे साधारण 250 हेक्टर जमीन आहे ती वाटाणीमध्ये सरळ. आणि असंच आपण पुढे गेलो तर येडशी लागतं आपल्या रामलिंगचं अभयारण्य. आपण या पूर्ण परिसराच्या बाबतीत आता नियोजन करतोय. तिथे आपण कन्सल्टंट नेमले, सल्लागाराच्या माध्यमातून काम चालू होतंय. गणेश नाईक साहेब आपल्या आदरणीय वनमंत्री यांच्याबरोबर बैठका झालेल्या आणि आपल्याला सांगताना आनंद वाटतो की इलेक्ट्रिसिटी नावाचं जे झाड आहे ते आता पावसाळ्याच्या नंतर काही दिवस किंवा दिसतं, परंतु नंतर ऐन उन्हाळ्यामध्ये पानं झडतात. हे सर्व झाडं जी आहेत 20% 25% दरवर्षी करून पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काढायचे आणि स्थानिक झाडं लावायचे. तर हे देखील अतिशय महत्त्वाचं अभियान वन विभाग आणि खास करून जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सुरू केलेलं आहे. या 50 हेक्टरवरती आपल्या धाराशिव परिसरामध्ये एक प्रचंड मोठा असा बगीचा वन विभागाला बरोबर घेऊन करण्याचं देखील ठरलंय. मोठे आपले जे शहर आहे तिथे सेंट्रल पार्क हा शब्द प्रयोग केला जातो. तसंच इथे 50 हेक्टरवरती पूर्ण असं मोठं उद्यान करण्याचा आपला निर्णय झालाय. त्याच्या अंमलबजावणीसाठी साधारण 25 कोटी लागतील टप्प्याटप्प्याने आणि माझी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रक्रियेसाठी त्यांनी देखील निधी उपलब्ध करून द्यावा आणि आपण पुढे जाऊन येडशीचं अभयारण्य आहे तिथे पुढच्या काही महिन्यांमध्ये सफारी सुरू करतो. म्हणजे जिप्सी असेल किंवा इतर गाड्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या अभयारण्यामध्ये सकाळी संध्याकाळी जाता येऊ शकेल. काही तिथे असलेले वन्य प्राणी जे आहेत ते आपल्याला बघता येईल, पशु बघता येईल. तिथे आलेल्या पर्यटकांची थोडा वेळ थांबण्याची सोय दुसरं नियोजन देखील आपण करतोय. काही तातडीने 3-6 महिन्यात होईल, काही 1-2 वर्षामध्ये होईल आणि काही
माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक लाख हा अभियान राज्यामध्ये आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि गृहमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने राज्यामध्ये हरेक महाराष्ट्र चालू राहील त्या माध्यमातून धाराशिवच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या या परिसराचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजा रणजितसिंह पाटील, दुसरे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलासजी पाटील, माझ्या अतिशय जुने जवळचे सरकारी माझे धाकटे बंधू सगळे अभिनेते श्री स्वप्नील जोशी, माजी आमदार आदरणीय ज्ञानरावजी चौगुले यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे होत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक एशियन रेकॉर्ड आणि इंडियन रेकॉर्ड हे दोन्ही रेकॉर्ड त्यांनी मिळवले. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव घोष, अडिशनल एसपी आमदार मॅडम, विभागीय पदाधिकारी श्री निवासी जिल्हाधिकारी शोभा यादव, जिल्हाध्यक्ष आमचे श्री सुरेश साळुंखे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, आमचे भगवान देवताने, युवासेना समन्वय विधी लांडगे, आमचे अजय पेरेजी, अविनाश जाधवजी, महिला जिल्हाध्यक्ष भाकरे गायकवाड, धाराशिव युवासेना प्रमुख आनंद पाटील, श्री गणेश जगताप, आमच्या त्यांनी इंडिया ग्रुप ऑफ जे पदक आहे आमच्या जिल्हाधिकारी आणि आमच्या घोष साहेबांना दिलं की संजय बोलाजी यांचा उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी म्हणजे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांचे धाराशिव जिल्ह्यातील पर्यावरणावर प्रेम करणारे वेगवेगळे संघटना या ठिकाणी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम श्री कीर्ती यांनी त्याच्या सगळ्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण एखाद्या दिवसाचा होणाऱ्या आता कार्यक्रमाची पूर्ण तयारी
काही तुम्ही विचार करावा. परंतु एक गोष्ट मात्र नक्की या ठिकाणी हा प्रकल्प या ठिकाणी कसं आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की 15 लाख झाडं आपण आपल्या भविष्यामध्ये अजूनही या एका दिवसात 15 लाख झाडं लावलेलं पण अजून भविष्यामध्ये सुद्धा अजून 25 लाख झाडं आपल्याला 40 लाख आपण झाडं जिल्ह्यामध्ये तरी कधी कधी मला आश्चर्य वाटतं की मी जो काही आलेख बघितला आपल्या जिल्ह्यामध्ये झाडं जे आहे किंवा वनक्षेत्र जे आहे ते फार कमी आहे. ते वनक्षेत्र वाढवण्यासाठी आपल्याला हे उपक्रम वाढवणं. आज हा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण कलाकार या ठिकाणी आपल्या पाठीमागून करोडला 264 ग्रामपंचायतीमध्ये आपण 15 झाडं. परंतु ही झाडं टिकली नव्हती. कारण आपण 100% 100% झाडं लावायची आहे. मला आपल्याला आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे सेवेचं काम करत आहे. मी आपल्यास या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक झाड कुठं जगलं पाहिजे याची काळजी ज्या दिवशी आपण घेऊ. मला असं वाटतं की आपला जिल्हा ग्रीनरीच्या बाबतीत खूप पुढे जाईल. तर ही जर 15 लाखांनी जी 40 लाख झाडं जमली तर अजूनही आपण मोठ्या प्रमाणात आपण भविष्यामध्ये करू आणि सगळी तर झाडं हा निसर्ग म्हणजे धाराशिव जिल्हा आणि म्हणून मी ठरवलं की आता धाराशिवला जेव्हा मी येईल तेव्हा सर्वप्रथम कार्यक्रम येईल ट्रेनने येऊद्या विमानाने येऊद्या किंवा गाडीने येऊद्या पहिले ह्या ठिकाणाला भेट द्यायची. सगळी झाडं जगली की नाही ते बघायची. झाडं जगली तर तुमचं कौतुक करायचं आणि नाही जगली आणि झाडं नाही जगू शकली तर तुम्ही मला कारण सांगायचं. परंतु ते कारण तुमच्याकडे मला अपेक्षित नाही आहे आणि तुम्ही निश्चितपणे प्रत्येक झाड जगण्यासाठी प्रयत्न करत तुझ्याबरोबर सुद्धा तुम्ही लागायचे. त्यामुळे 100% झाडं कशी जगतील याची खबरदारी आपण घेऊ. आपण त्याच्या डोळ्याची नावाने येतं सुद्धा झालं पहिला कार्यक्रम इकडे आणि मग इकडे झाल्यानंतर मग सगळीकडे खरं ते लक्षात असते. कारण थोडासा त्यांच्यावर दबाव आहे किंवा पालकमंत्री प्रत्येक वेळेस त्याला म्हटल्यानंतर झाडं कशी जगतील. कारण कार्यक्रम झाला म्हणजे वृत्तपत्रांचे सर्व प्रतिनिधी दुसऱ्या दिवशी बातम्या येतील टीव्ही चॅनलला बातम्या येतील तर सारे युट्यूब चॅनलला बातम्या येईल. परंतु ती झाडं जगली का हे बघायला शक्यतो कोणी येत नाही. त्यामुळे आपण ही झाडं जगायची पाहिजे म्हणून आपण वारंवार या ठिकाणी निश्चितपणे झाडं जगतील कारण कर्मचारी त्या झाडावर लक्ष देतील आणि पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. बरेच काही उपक्रम आपण धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला करायचे. भविष्यामध्ये या धाराशिव जिल्ह्याला आपण देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर अतिशय चांगला जिल्हा म्हणून आपल्याला पुढे जायचं तर असेल तर सगळ्यांनी मिळून सर्व पक्ष नेत्यांनी मिळून पुढे काम करायचं. त्या माध्यमातून पालकमंत्री या माध्यमामध्ये सर्वस्वी योगदान आपल्या सगळ्यांना नाही. जास्त वेळ या ठिकाणी स्वातंत्र्य पदाची अभिनंदन करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिनंदन करतो की अतिशय चांगला निश्चित जो स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे महायुती सरकारचं ते प्रत्यक्षात उपक्रमासाठी आपण जे सहकार्य करतोय आपण जो पुढाकार घेत आहे त्याबद्दल आपल्या मनापासून कौतुक आपल्याला कोणी हे बक्षिसं मिळाले 25 असं मिळालं नाही. हे रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला 2 मेडल मिळाले. माझं नाव सुद्धा गिरीश पुण्यामध्ये रिसर्च करा तुम्हाला आता एशियन रेकॉर्ड मिळाला आणि इंडियाचं रेकॉर्ड मिळालं. मला गिरीश पुण्याचं रेकॉर्ड मिळालं. त्याचं वेगळं कारण आमचा रेकॉर्ड जास्त झाला. त्यामुळे तुम्ही या झाडांचा रेकॉर्ड तुमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा हे झाडं लावण्याचा रेकॉर्ड तोडा आणि भविष्यामध्ये हा सुद्धा गिरीश रेकॉर्ड तुमच्या नावावर येऊ द्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. वर्धा घेतो खूप अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम लावण्याबद्दल तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. संतोष होईल की ही आता वनराई आपण निर्माण करतोय त्या वनराईचं एक अतिशय सुंदर चांगलं
काही उपक्रमाचा प्रदर्शन करण्याचे काही विभागाचे पदाधिकारी सामाजिक वनीकरण धाराशिव सर्वांची मीटिंग करेल नगरपालिका धाराशिव तुळजापूर आणि नळदुर्ग या ठिकाणी या सर्व लोकार्पण केल्या जातील आरोग्य विभागाच्या वतीने. अरे काय होगा माझ्याकडे एवढं मग कसं बसतील थोडं शांत राहा थोडं शांत राहा शांत थोडं शांत सरजी या काय आलं सर सर रोल ओके हा सर हरित धाराशिव अभियान जे आहे कसं बघताय हरित धाराशिव नेमकं काय आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून एक मिनिट माँ के नाम पूर्ण देशामध्ये हा संकल्प सोडलेला आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमच्या अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं सुद्धा राज्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा एक प्रयास ह्या माध्यमातून चालू केलेला आहे. त्याचीच परिणती म्हणून धाराशिव जिल्ह्याचे आमचे जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी आजच्या दिवशी 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प सोडला होता आणि त्याला आज सुरुवात झालेली आहे. पुढील काही दिवसामध्ये अजून 25 लाख झाडं म्हणजे 40 लाख झाडं आमच्या जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याला तसं बघायला गेलं तर वनक्षेत्र हे कमी असल्याकारणानं असे उपक्रम राबवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांना आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने अतिशय सुंदर संकल्पना आता प्रत्यक्षात उतरवते. या ठिकाणी 5 हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प आम्ही आता 15 लाख झाडं लावतोय. म्हणजे 264 ग्रामपंचायत आणि हा परिसर असं मिळून आणि पुढील भविष्यामध्ये आमच्या राणादादा पाटलांनी सांगितलं की पुढील 50 हेक्टर जागा जी आहे ती त्या जागेवर सुद्धा आम्ही अशाच प्रकारची वृक्ष लागवड करणार आहोत. त्यामुळे एक निसर्गरम्य परिसर हा निर्माण होईल आणि आमचा हा प्रयत्न राहील की राज्य शासनाच्या माध्यमातून अजूनही काही निधी उपलब्ध करून देऊन ह्या परिसराला एक वनराईचं स्वरूप आपण देऊ. म्हणजे पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतील. त्या ठिकाणी वॉक करण्यासाठी सुद्धा काही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. काही आमच्या लोकांनी मागणी केली होती की मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत येणारा रस्ता पक्का करावा. ते 12 मीटर रस्ता करण्याची सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि झाडं लावणं जशी मेहनतीचं काम आहे त्याच पद्धतीनं झाडं जगवणं सुद्धा ही फार मोठी मेहनत आहे. आणि त्यामुळे मी एक ठरवलेलं आहे की ज्या वेळेस जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा इतर काही खाजगी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही येईल त्यावेळेस पहिल्यांदा ह्या ठिकाणी येईल जी झाडं आपल्या माध्यमातून लागली गेलेली आहे ती पूर्ण जगतायत की नाही, त्याचं योग्यपणे संगोपन होत आहे की नाही ही खबरदारी सुद्धा घेईल. जेणेकरून अधिकाऱ्यांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा एक वचक राहील की नाही पालकमंत्री प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला हा परिसर बघायला येतात त्यामुळे ते सुद्धा योग्य प्रकारे त्याचं संगोपन करतील आणि त्यामुळे हा उपक्रम जो आहे तो उपक्रम सक्सेस होईल असं मला वाटतं. मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की
अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी राबवला. वृक्षारोपण झालं हे जरी करा तरी जिल्ह्याचा जो निधी आहे तो अद्यापर्यंत जिल्ह्याला मिळाला नाही. विकास कामं सगळी ठप्प आहेत, दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्याबद्दल काहीच निर्णय होत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना मी सुद्धा त्याबद्दल सांगितलं होतं. आमचे जे आमदार आहेत राणा जगजित पाटील त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि लवकरच त्या बाबतीतला निर्णय होईल. परंतु विकास मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार आर्थिक संकटात आहे असं त्याचं सुद्धा आव्हान आहे आणि बाकीची कामं जी आहेत ती निधीमुळे थांबलेली आहेत राज्यामध्ये. नाही बघा, असं आर्थिक संकटामध्ये तर राज्य हे नेहमी असतंच, कारण शेवटी कर्जाचा डोंगर हा गेल्या अनेक वर्षापासून राज्यावर आहे. परंतु तरी सुद्धा महायुती सरकार जेवढं जास्तीत जास्त डेव्हलपमेंटचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये चालू आहे. राज्यामध्ये एवढी डेव्हलपमेंटची विकास कामं जी आहे ती यापूर्वी कधी झाली नव्हती तेवढी चालू आहे. कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, सर्वसामान्य तरुणांना रोजगार देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करत आहे. निधीची चणचण जरी असेल तरी त्यावर मार्ग काढून आम्ही विकास कामं थांबवणार नाही. पालकमंत्री बदला मागणी सत्ताधारी पक्षातल्या आमदार राणादारांनी केली अशी चर्चा आहे. मी इथेच आहे ना, चर्चा कोणी काही करेल, हे सपशेल खोटी आहे आणि व्यवस्थित काम चाललंय. आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याच्यात. बघा, या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारच्या लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्यानं आलेलं आहे आणि मला शेवटी सगळ्या बघा महायुतीचं सरकार आहे. राणा दादा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमच्या सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. पालकमंत्र्यांनी किंवा दुसरा कोणीही किती काही विचार केला तरी शेवटी महायुतीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी माझं प्राधान्य राहील. आणि स्थगिती उठली जरी नसेल तरी लवकरात लवकर आम्ही दोघे मिळून ती स्थगिती उठवू. जिल्ह्याच्या विकासासाठी कोणते महत्त्वाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत? राज्यामध्ये जय महाराष्ट्र योजना आली आहे. किंमत पाहता बरेच टॅक्सेस आहेत ते दिलासा मिळणार आहे किंवा काही नवीन सूट देत उद्योग म्हणून आपण काही करतोय का निर्णय? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की देशामध्ये पहिल्यांदा टेस्ला सारखी एक पूर्ण जगातील लोकप्रिय इलेक्ट्रिक व्हेकल हे आता बाजारामध्ये आणलेलं आहे. ते प्रामुख्याने मुंबईला त्याचं आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओपनिंग झालं. उपमुख्यमंत्री आणि माझ्या हस्ते आम्ही ती कार टेस्ला चालवली आणि मस्त पर्यावरणपूरक गाडी आहे. मी त्यांना ही विनंती केली की बाबा परिवहन मंत्री मी आहे, त्यामुळे सर्टिफिकेट तुम्हाला माझ्या हस्ते तुम्हाला प्रदान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यामुळे पहिली गाडी ही मला तुम्ही द्यावी आणि त्यामुळे फेरफटका मारून त्या पहिल्या गाडीचं काय कौतुक करायचं ते आम्ही करू. परंतु शेवटी ही काळाची गरज आहे आणि टेस्लासारखी कंपनी ही आपल्या देशामध्ये येते. त्यामुळे आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. उद्या विरोधक असं पण बोलले असते ही जर टेस्ला कंपनी दुसरीकडे गेली असती की नाही बघा मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला जो उद्योग आहे तो दुसऱ्या राज्यामध्ये चाललाय, परंतु दुसरी राज्य असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये टेस्ला आली. त्याबद्दल टेस्लाचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो आणि अनेक उपक्रम ह्या टेस्लाच्या माध्यमातून राज्यामध्ये चालू करावे. त्यांनी नवीन नवीन जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा राज्यामध्ये करावं. राज्यानं त्यांच्या पुढे रेड कार्पेट अंथरलेलं आहे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळेल, रोजगाराची निर्मिती होईल आणि पर्यावरणपूरक गाड्या ही काळाची गरज आहे, भविष्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली, संजय राऊतांनी घेतली. निवडणूक आयोगाला शेंदूर लावलेला धोंड्या म्हणजे त्यांना कुणी अधिकार दिला चिन्ह देण्याचा शोध नाही. बघा, ही कौटुंबिक मुलाखत होती. मुलाखत देणारे पण तेच आहे आणि मुलाखत घेणारे पण तेच आहे. त्यामुळे ते अंडरस्टँडिंग मध्ये मुलाखत ही दरवेळेस त्यांच्या सामना वृत्तपत्रामध्ये छापून येते, विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवली जाते. मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण न बोललेलं बरं, कारण शेवटी हे ठरवून काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे ठरवलेलं सगळं म्हणजे असतं. त्यामुळे त्या विषयावर काही न बोलता मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे त्यांना काही धोंडे म्हणो, दगड म्हणो किंवा काही म्हणो, आमचं सरकार मात्र या सगळ्यांवर मात करून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढे विकास करते. हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आता दुकानं बंद केले, परत शाळा बंद करू असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे. सरकारला चॅलेंज दिले, सरकार कसं नाही. बघा, सरकारला जरी चॅलेंज दिलं असेल तरी सरकारला हे चॅलेंज नाही. ज्यांना हिंदी सक्ती करायची आहे त्यांना हे चॅलेंज आहे. आणि तुम्ही जर आम्हाला विचाराल तर महायुती सरकारमध्ये आम्ही सर्वप्रथम आमची भूमिका शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी, मी स्वतः, आमचे शिक्षण मंत्र्यांनी आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषेची सध्या तरी काही गरज नाही आहे.
कारण 1ली पासून 4थी पर्यंत हिंदी सक्ती असणं गरजेचं नाहीये. 5वी नंतर ठीक आहे, आपण समजू शकतो. कारण जेवढं मुलं 2 ते 8 वर्षामध्ये जेवढ्या भाषा त्यांना आपण शिकवू तेवढ्या भाषा अतिशय चांगल्या प्रकारे ते शिकत असतात. आणि त्यामध्ये जर त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं आणि मराठी भाषाच त्यांनी जर चांगल्या प्रकारे शिकली तर ती मुलं भविष्यामध्ये हिंदी सुद्धा शिकू शकतील. त्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत हिंदी शिक्षण नसावं या मताच्या शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा आहोत. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे नगरपालिका धाराशिव तुळजापूर आणि नळदुर्ग या ठिकाणी या सर्व बालिका लोकार्पण केल्या जातील आरोग्य विभागाच्या वतीने. बघा, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तब्बल एकाच दिवसामध्ये 15 लाख वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. 15 लाख झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी होते आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे यांच्यासह इतर मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा सर्व व्हिडिओ ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला तुम्हाला. विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.